तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट आलेलं आहे। ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे। खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत। तुमच्याही खात्यामध्ये 3000 रुपये आले आहेत का ते कसं बघायचं तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर तुमच्याही खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्ही काय प्रोसेस करायची याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आम्ही प्रामाणिकपणे आणि खरं यामध्ये स्क्रीनशॉट दाखवत आहोत। खरं तर हे स्क्रीनशॉट आम्ही भरलेल्या फॉर्मचे त्याचप्रमाणे आम्हाला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार लोकांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या पैशाचे आहेत। तुम्ही बघू शकता, आजची तारीख आहे 14 ऑगस्ट 2024। दुपारच्या दरम्यान हे बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। ज्या पण महिलांनी 3 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरती फॉर्म भरला होता, अशा सर्व पात्र अप्रूव्ह झालेल्या फॉर्ममधील महिलांना हे पैसे 17 तारखेपर्यंत जमा होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला आधार बँक लिंक करणं आवश्यक असणार आहे। तर आधार बँक लिंक कसं करायचं याबद्दलही माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघू शकता। सध्या हे पैसे मुंबई परिसरामधील महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लवकरच तुमच्याही जिल्ह्यातील पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। जिल्ह्यानुसार हे पैसे वितरित करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट तुम्हाला लगेच मिळून जातील। तर तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुमच्याही खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा झाले असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।